RT ॲडमिशन 2026-27 तर संपूर्ण पालकवर्ग वाट बघत आहे की जी तिसरी लिस्ट लागणार आहे, तर तिसरी लिस्ट कधी लागणार आहे तर बघू शकता. दुसऱ्या लिस्टवाल्यांना 29 तारीख ही लास्ट डेट देण्यात आलेली होती, म्हणजे ती होती आजची. आणि आज ही लास्ट डेट संपल्यानंतर यांना मुदतवाढ मिळणार नाही आहे, कारण की लास्ट वेळा म्हणजे पहिल्या वेळेससुद्धा एकदाच मुदतवाढ दिलेली होती. त्यानंतर आता मुदतवाढ मिळणार नाही आहे. आणि त्यानंतर बघू शकता की ज्या सध्या जागा फुल झालेल्या आहे, किती जागा फुल झालेल्या आहे हे सुद्धा तुम्ही बघू शकता. तर 12,277 ह्या जागा फुल झालेल्या आहे. कोणत्या राऊंडमध्ये? दुसऱ्या लिस्टमध्ये. ठीक आहे. आणि टोटल जर जागा चेक केल्या तर ह्या तुम्हाला चेक कराव्या लागेल अशा प्रकारे की पहिल्या राऊंडमध्ये किती विद्यार्थी सिलेक्ट झाले आणि दुसऱ्या याच्यामध्ये किती सिलेक्ट झाले. ठीक आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासाठी जेवढ्या जागा उरतील तेवढ्या जागा आता तिसऱ्या लिस्टवाल्यांसाठी मिळणार आहे. तर साधारणतः येत्या आठवड्यामध्ये ही जी लिस्ट आहे म्हणजे 3 नंबरची लिस्ट आहे, ज्यामध्ये संपूर्ण विद्यार्थी वेटिंगवाले सिलेक्ट करण्यात येणार आहे. तर हे विद्यार्थी सिलेक्ट होऊ शकतात. ठीक आहे. तर तिसरी लिस्ट येत्या आठवड्यामध्ये म्हणजे मंडेपासून केव्हाही जाहीर केली जाऊ शकते. तर त्याप्रकारे तुम्हाला SMS-सुद्धा येऊ शकतात, किंवा आपण साईडवर सुद्धा आपला नंबर लागलेला आहे किंवा नाही लागलेला आहे आपण बघू शकतो. यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट बघा आता, की ज्या विद्यार्थ्यांचे नंबर यावर्षी लागलेले नाही आहे किंवा ते प्रवेश घेऊ शकलेले नाही आहे, परंतु त्यांचे जर जे वय आहे म्हणजे त्यांचं एज आहे हे जर पुढच्या वर्षीसाठी बसत असेल तर तुम्ही पुढच्या वर्षीसुद्धा RTमध्ये फॉर्म भरू शकता. ठीक आहे. फक्त एवढंच आहे की तिथे तुम्हाला फर्स्ट स्टँडर्डसाठी ॲडमिशन घ्यायचं काम पडू शकते. तर त्याबद्दलचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे. तिथं तुम्ही कमेंट्स करता तिथे सुद्धा बघा, पिन करून ठेवलेला तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल की 2027मध्ये कोणते विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. त्यामध्ये तुमची वयोमर्यादा बसते का बघा. जर वयोमर्यादा बसत असेल तर तुम्ही पुढील वर्षासाठी सुद्धा एकदा ट्राय करू शकता. ठीक आहे. म्हणजे करायचं असेल तर करू शकता, किंवा नसेल करायचं यावर्षी जर तुम्ही फर्स्टला ॲडमिशन घेतली असेल कुठे, तुम्ही पुढच्या वर्षी सेकंडला जाणार. जर तुम्हाला नसेल भरायचं तर काही हरकत नाही आहे. परंतु जर कोणाला भरायचं असेल फक्त एवढंच आहे की तुम्हाला फर्स्टलाच ॲडमिशन मिळेल त्यामुळे. ठीक आहे. अशा प्रकारे ही अपडेट होती. तिसरी लिस्ट लवकरच लागेल, माहिती दिली जाणार. आणि ज्यांनाही पुढच्या वर्षी फॉर्म भरायचा आहे त्यांनी तो व्हिडिओ बघा, आणि जर ॲडमिशन पुढच्या वर्षासाठी घ्यायची असेल तर फॉर्म भरा. आपण पुढच्या वर्षीसुद्धा संपूर्ण A to Z अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देऊ. तर RTमध्ये ही एक अपडेट होती. यानंतर जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.